नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे मनीषाज किचनमध्ये। आज मी तुम्हाला चकलीची रेसिपी शेअर करत आहे, जी अतिशय कमी वेळामध्ये खमंग आणि टेस्टी चकली तयार होते। चला तर मग आपण सुरुवात करूया चकलीच्या रेसिपीसाठी। प्रथम आपल्याला घ्यायचं आहे भाजकी डाळ अर्धी वाटी, एकच वाटीचे मेजरमेंट ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि दोन्ही आपल्याला मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे। नंतर मिक्सरमध्ये त्याला बारीक करून आपल्याला त्यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला तांदळाचे पीठ त्यामध्ये ॲड करायचे आहे। मिक्सरमध्ये बारीक पीठ करायचे आहे भाजकी डाळ व पोह्याचे। नंतर आपण राईसचं पीठ, तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण 2 चमचे तीळ टाकलेलं आहे, सफेद तीळ। त्यानंतर आपण 1 चमचा ओवा यामध्ये ॲड करत आहोत। हातावर थोडंसं स्मॅश करून ओवा टाकल्याने त्याची टेस्ट पण खूप छान लागते आपल्याला चकलीमध्ये। त्यानंतर आपण चवीपुरता मीठ टाकत आहोत चकलीमध्ये। त्यानंतर आपण पाव चमचा हिंग, पाव चमचा आपण यामध्ये हळद ॲड करतोय आणि तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण अर्धा चमचा बटर यामध्ये ॲड केलेला आहे आणि सर्व आपण मिश्रण यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण आपण। आणि गरम पाण्याने आपल्याला हे पीठ मळायचं आहे। यामध्ये मी 1.5 चमचा मिरची पावडर टाकली आणि घट्टसर असा आपल्याला हा आटा तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपल्या चकलीच्या सोऱ्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण भरायचं आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्ही पिठाला रेस्ट द्यायची गरज नाही आहे। तुम्ही इन्स्टंट चकली बनवू शकता। अतिशय कमी वेळामध्ये खूप सुंदर आणि खूप छान अशा टेस्टी चकल्या तयार होतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। नंतर हे मिश्रण मी सोऱ्यामध्ये भरून घेऊन अशा त्याच्या एकसारख्या चकली तयार करून घेतली आहे। तुम्ही बघता मैत्रिणींनो, किती सुंदर याला काटे आलेले आहेत। पीठ असं घट्टसर मळलं की चकलीला चांगले काटे येतात। नंतर आपल्याला गरम तेलामध्ये ह्या सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत। आणि बघा किती सुंदर कलर आणि किती छान ह्या चकल्या किती कमी वेळामध्ये तयार झाल्या आहेत। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। भेटूया अशाच नवीन एका रेसिपी बरोबर।